सुभाष शिरोडकर सरांनी सुरुवात केली असा प्रत्येकाने केक पेटवची आमच्यामध्ये ज्येष्ठ आमचे सभासद फाउंडर मेंबर श्री दुक्कर गुरुजी बसले असतात हांव चेअरमॅनाक विनंती करता विनोद गांवकरांनी दुक्कर गुरुजी बसल्या समोर मराठी सर प्लीज विनोद या राज्य मुक्तावण गोड आणि 4 तारखेच्या पंचसमाज केलं आणि जी खूपशा गोष्टी आम्ही मिळवू शकता. आता जनरिक मेडिसिन म्हटलं मुखाने 2-3 वर्षांनी सवय पडली लोकांना की आपले दुयेक जे आसा त्या दुयेंता आपल्याक कित जाय डायबिटीज जाल्ले आसा तो कधी घेवपाक जाय म्हाका दिसता की डॉक्टराकडे वचपाक जाय अशें नंतर कारण तुगेले 10 वर्सां 20 वर्सां डॉक्टराचे प्रिस्क्रिप्शन लोक घेतात क्रोसीन काही वर्सां पयलीं आमी क्रोसीन आमकां वळख नासली पण आज जो आसा पळय कोणी एखादी पेशंट असलो तर तो स्वतः डायरेक्टली फार्मसी म्हणटा आपल्या क्रोसीन 2 क्रोसीन 1 क्रोसीन तशी ही जनरिक मेडिसिन जी आसा पळय नरेंद्र मोदीजीन जी स्कीम काढली आणि सगळे भारत देशभर लक्षात घ्या भारत देशभर पावलेले आसा जुनीपणांनी जागीरपणांनी वैयक्तीक फार्मसी आसा ते कसलेच बंधन न घालता ती नवीन संकल्पना घेतली जेणे करून पेशंट लोक जे आसात पयलीं दुयेंत लोक जे आसा पळय तांकां पूर्ण भारत देशभर किफायतशीर पद्दतीन म्हणजे मोफत म्हणल्यार जाता जवळ हे वखद मेळटली औषध मेळटलें आनी म्हणूनच थोडेशे अंगवळणी पडले नांव कळ्ळें डायबिटीका हे जाय पडटा किडनीचे प्रॉब्लेम आसा अमके जाय पडटा प्रेशरा खातीर अमके प्रकारचे मेडिसीन जाय पडटा तापा खातीर अमके जाय पडटा हे तर जालें लोक सहज घेवंक शकता आता केन्ना डॉक्टराचे प्रिस्क्रिप्शन गरज पडटा जेन्ना एखादी कितें ताजें रिएक्शन जालें कितें जालें जर जाय म्हणजे हांव म्हणलें की 100 एक केस किंवा 500 एक केस 1000 एक केस जालें जाय जाल्यार त्या वेळार प्रिस्क्रिप्शन खूब आहे म्हणजे कसलें येता थोडक्यात सांगपाचें म्हटल्यार इवन सीएससी सर्व्हिस सेंटर जे आसा पळय त्या सेंटरा भितर आतां म्हटल्यार त्या प्रमाणे 320 सर्व्हिसीस एकदां लोकांक संवय जाली लोक कोणें मामलेदाराकडे वचचे ना व्हिडिओ कडेन वचचे ना आतां ऑनलायन सर्व्हिसीस मेळटा आनी त्या लोक केन्ना घरा कडल्यानच एक घेतात तातूंत सीएससी सेंटर म्हणजे म्हाका कंप्युटर कळना म्हाका मोबायलाचेर काम करूंक कळना घरांनी खंय वचपाचें फडें वचपाचें हांगसर तुमकां सेंटराची सुविधा उपलब्ध करून दिल्ली आसा आनी त्या बद्दल परत एक बाबतींत आसा पळय आनी बरोबरचे वांगडी तांचे मना पासून अभिनंदन करता शाबासकी दिता आनी आमचो मराठी भाशा बदली जाल्ली आसा पूण पळोवया काळजी घेवपाक जे इनिशिएटीव्ह आसा ते घेवपाक तुमकां फुडें मेळटात हांव परत आमचे तुमचे चेअरमॅन आसा तांच्या लागीं म्हणटा की ईव्ही पॉवर स्टेशन आसा फक्त सोसायटीन 10% हे करपाचें आमचे प्रोजेक्शन जाल्लें आसा आमचे उलोवणे नाबार्डा कडेन उलयल्ले आसा म्हाका 10% इन्वेस्टमेंट करीत जाल्यार फास्ट जो चार्जींग स्टेशन जे आसा 2 व्हिलर्स आनी 4 व्हिलर्स हाचेर एप्लिकेशन तेंच्यांनी बेगीनूच दिवचें तें आमी सँक्शन करून हाडून दिवया जेन्ना ही ग्रामीण भाग जो भारत सरकार जो आसा तो आनी गोंय सरकार तांचो एक जोडपालवान जो सहकारांतल्यान समृद्धी कडेन वचपाची जी वाटचाल आसा आनी ग्रामीण भागाक जो भाग आसा ताका सगळ्यांत चड हे साधन सामुग्री आनी हो अपलिपमेंट जावचो हाच्या खातीर विचार चल्लेलो आसा हांगा सोसायटीन अमके कोटी अमके लाख फायदो केलो हेच्या पेक्षा मार्जिनल फायदो करून सगळ्या लोकांक कितें हाचो फायदो जाला आपलो पयसो आपल्या गांवांतूच कसो रावलो हे पळोवपाची गरज आसा आनी आतां आमी म्हणटा की सहकार अशें ना सहकारांतल्यान खूब स्किमी आसा आमचे कडेन खुबशे फंड आसा ह्या 2025 आमी 2.5 कोटी फोंडा जोरा मार्फतल्यान आमी दिल्ले आसा हांगा डॉक्टर दत्तराम देसाई सारके आसा तांची सावंतवेले नीती आसा तेंच्यांनी पॅकेजींग हे घातिल्लें आसा प्रोसेसींग युनिट घातिल्लें आसा आतां तेंचे 50 लाखांचे तेंगेले व्हिडिओचे प्रपोजल 50% लोन 50% सबसिडी हे मूव जाल्लें आसा हेच्या फुडें आमी सहकारा मार्फत पेट्रोल पंपाचें रजिस्ट्रेशन जाल्लें आसा सहकारा मार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशनाचेर आमी ऑलरेडी प्रपोजल मूव केल्ले आसा अशे वेगळे वेगळे प्रपोजल आसा फाल्यां सकाळीं हांगा सुंदर हॉल आसा हांगा तुमी डॉक्टर अपॉइंट करून आमच्या अंदर दिवपाक शकता जेणे करून हांगसर उरतले आनी हांव सगळ्यांक विनंती करता की दोतोरान प्रिस्क्रिप्शन खंयचें सुद्दां दिलें तें प्रिस्क्रिप्शन जर हांगा हाडून दाखयलें त्या हाची वखदां हांगा मेळूंक शकता कारण एक उदाहरण म्हणजे गोंया व्हडलो एक 3-3.5 हजाराची जी वखदां लागतली आनी जर प्रिस्क्रिप्शन करताले ते वखद 930 रुपयान मेळटा आनी आमी तांकां विचारलें कितें फरक आसा तर तांकां कांयच फरक ना 2 वर्सां जालीं तो म्हणटा आपूण हे प्रिस्क्रिप्शन व्हरून जर एंटिलिया म्हणून एक फार्मासी आसा सुभाष कडेन थंय व्हरून दिता त्या विशीं तो वखदां दिता
किंवा सगळ्यात म्हटलं तुमच्या गावचो विकास कसो जातलो जाल्यार तुमी तितून हातभार घातलो म्हणून. हे आमच्या चेअरमॅन आणि डायरेक्टर विनायक नार्वेकर या संस्थेचे चेअरमॅन आणि विनायक नार्वेकर याने सगळ्यांक सांगलेलें आसा. ह्या संस्थेन हांवें जवळ काही वर्सां चेअरमॅन म्हणून काम केलें आणि त्या वेळा वयले आमचे आणि आतांचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आसा ते निस्वार्थपणान काम करता म्हणून ही संस्था अशा प्रकारान उबी जाल्या आणि आमचे कडेन कितें पोत उरलें नाजाल्यार बऱ्योचश्यो संस्था ज्यो स्थापन जाल्यो त्यो खंयचे खंय गळून गेल्यो, खंय तांकां गळटी लागली हें कळ्ळेंच ना. पूण ह्यो संस्था ज्यो कुट्टीचीं काम करून ज्यो उरल्यो तितूंतली ही एक माशेलांची संस्था आणि म्हाका अभिमान वाटता की त्या संस्थेचो हांव काही वर्सां चेअरमॅन म्हणून काम करता. आता बऱ्योचश्यो गोष्टी आमकां सरकारान मेळटा त्या वेळार त्यो मेळनासल्यो. आतां हो आमी हॉल केला तेका आमकां ग्रँट दिले. सकयल आमी एक फार्म हावस स्थापन केलें. फार्म हावस सरकारच्या सरकारानूच केलें. सांगपाचें इतलें की ह्या फार्मासींतली वखदां खरीच बरी आसा आनी स्वस्त आसा. पूण तितून एकूच दोश आसा तो हो की आमचे जे दोतोर आसा ते दोतोर ही वखदाचे नांवांची प्रिस्क्रिप्शन बरोवन दिना आणि त्यामुळे ह्या ज्यो आमच्यो ज्यो अशा प्रकारच्यो ज्यो फार्मासी सरकारान घातल्या तितून गिरायक जायना. ताका मार्केटींग करूंक जाय. मार्केटींगचो प्रॉब्लेम जो आसा जशे बाकीच्या फार्मासिस्ट जे आसा तेंचे कडेन आसा दोतोरा कडेन वचून सांगता की आमच्या कंपनी अशा प्रकारची वखदां तयार केल्या अशें सांगपी ह्या हितून जर गावत आनी ते सरकाराक शक्य आसा तेंच्यांनी दोतोरा कडेन अशें जर ते वखदाची हेजी करा म्हणून डिस्क्रायब करा म्हणून. आज खूप बरं दिसता की आमच्या माशेल सारकिल्ल्या गावात ह्या श्रीकृष्ण सोसायटी श्रीकृष्ण सेवा संस्था मर्यादित जी वेगळी आस्थापना आज उद्घाटन झालं. तितून एक म्हटल्यार खूप सेवा देणारी जे सगळं CSC जे उद्घाटन जाला तातूंत आधार कार्ड आणि बाकीचे सगळे सेवांची आमकां सेवा मेळटली. तशी माशेलांत जाल्ली खुबशी सेवा हे असली वेगळी ऑफिसीस पण लोकां पर्यंत पावना की एक एडवर्टिजमेंट किंवा लोकां पर्यंत आमी जे तशी एडवर्टिजमेंट जाता तशी जायना. खरेंच कशें आसता की स्पेशली आमी जेन्ना वेगळे कॅम्प आयोजीत करता आधार कार्ड निमित्तान आधार कार्ड अपग्रेडेशन किंवा नवी भुरगीं जाल्ली तेंचे आधार कार्ड करपाक तेन्ना आमकां कळटा की खुबशे आमचे जे फॅमिली मेंबर्स आसा किंवा आमचे मित्र मेळ्ळे किंवा ह्या गांवांतले सगळे नागरीक तांकां खूब डिफिकल्टी जाता. जखमारीत तांकां पर्वरी वचचें पडटा खंय तरी फोंड्या वचचें पडटा. 1963 आमची ही संस्था स्थापन झाली पण प्रत्यक्षात कामकाज साधारण 64-65 सुरू झाले. सुरुवातीक गोवा स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्तीनंतर आमकां चडशे सोसायटी गव्हर्मेंटान आमकां स्वस्त धान्य फेब्रुवारी शोपा दिली जेणे करून संस्थेचो कारभार आर्थीक हातभार लावचो ह्या अर्थान आणि आमी आज पर्यंत ते व्यवस्थित नियमित चलून येयले आसा गेली 60-61 वर्सां. तर मध्यंतरी आमच्या संचालक मंडळान प्रयत्न केले कर्ज दिवपाक शेतकऱ्यांक. ते आमचो जो उद्देश आसा संस्थाचो तो फक्त शेतकऱ्यांक मदत करपा खातीर फायनान्शियली और किंवा एग्रीकल्चर इनपूट म्हणा हे म्हणा. पण त्यानंतर कितें जालें माशेल परिसरांत इतल्यो बँको वाडल्यो डुप्लिकेटींग जावपाक लागलें लोनींग आनी कॉम्पिटिशन जाल्ल्या कारणान संस्थांक मातशें जमाना जालें. मागीर मध्यंतरी थोडो साऱ्याचो वेव्हार चालू केलो. मागीर बागायतार येयली तेन्नाय परत कॉम्पिटिशन जालें सारे हाडलेलें वचना जालें पळोवन उरपाक लागलें. मागीर तो स्थगीत दवरलो कार्यक्रम. त्यानंतर 1922-23 सेंट्रल गव्हर्मेंटान कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट एक वेगळें मंत्रालय केलें आणि अमित शाह तेच्या मिनिस्टर जाले. तांकां भरपूर ह्या बाबतींत ते गुजराती आणि तांकां गुजरातान जी कोऑपरेटिव्ह ही संस्था जनरली ज्या वेळार ह्यो BKSS संस्था गोंयान गोवा स्वतंत्र जाल्या बरोबर
2 संस्था हांगासर स्थापन जाल्यो गोंयांत. तातूंची एक असली पॉलिटिकल म्हणजे पंचायत, जी पॉलिटिकल लायनीन विकास करपा खातीर आमच्या लोकांनी केल्ली, आनी दुसऱ्यो असल्यो ज्यो न्ही त्यो अर्थकारण करपा खातीर, आनी तितूनात ह्यो सहकारी संस्था. मित्रांनो, ह्यो संस्था स्थापन करपा खातीर इमिडिएटली स्वतंत्र जाल्या बरोबर 1963 हांगासर जे आमच्या महाराष्ट्र किंवा कर्नाटक ह्या राज्यांसून जे लोक आयिल्ले न्ही तांच्यांनी आमकां सहकार शिकयलो. हे महत्वाचें. आनी खास करून महाराष्ट्रांतून आयिल्ले जे लोक आसले, थंय महाराष्ट्रांत हाज्या पयलीं सहकार आसलो, गोंयांत सहकारी संस्था नासल्यो. त्या लोकांनी आमकां सहकार शिकयलो. हो आतांचो. आदींचो सहकार आसलो न्ही तो केवळ कोमुनिदादीच्यो संस्था आसल्यो, 10 जाणांच्यो संस्था आसल्यो. पास्कादोर सोसिएदाद de पास्कादोर म्हणून ज्यो थोडे कडेन आसल्यो, म्हणजे फिशरमॅन संस्था आसल्यो, ह्यो सगळ्यो सोसायटीज रजिस्ट्रेशन एक्टाच्या अंडर आसल्यो. कोऑपरेटिव्ह एक्ट हांगा लागूच नासलो खंयचोच. आनी जेन्ना गोवा स्वतंत्र जालें, महाराष्ट्राचो आमकां लागचो जो एक्ट आसलो, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज एक्ट म्हणून हांगा आमकां लागू जालो. आनी ह्यो संस्था दर पंचायतीक एक स्थापन जाल्यो.